सन्मानित करायचं आणि साहेबांना शुभेच्छा द्या. जोरदार आणि स्वागत करूया विजय रावराणे साहेब. आजच्या या दिवा शहरातील महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख आदरणीय गुरुनाथजी खोत साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार आदरणीय सुभाष भोईर साहेब, महिला जिल्हा संघटिका ज्यांनी लोकसभेची आपली उमेदवारी केली होती त्या वैशालीताई दरेकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व दिवावासीय बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 20 तारीखची निवडणूक ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी जे काय प्रकार घडले त्या प्रकाराच्या माध्यमातून आपण सर्व चिडलेलो आहोत. आपण वाट पाहत होतो. तो वाट पाहण्याचा दिवस शेवटी जवळ आलेला आहे. या गद्दारीला महाराष्ट्रात कधीही क्षमा झालेली नाही आहे आणि तो 20 नोव्हेंबरचा दिवस हा या गद्दारांना गाडण्याचा दिवस आहे. बांधवांनो, पक्ष फोडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सुद्धा समज देण्याचा दिवस आहे. त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी गेलो, परंतु हिंदुत्व बिंदुत्व काही नाही. हे गेले होते ते फक्त त्यांच्या पार्श्वभागावर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयचं इंजेक्शन दिलं गेलं आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेले. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने ठरवलं होतं की शिवसेना हळूहळू संपवायची आणि उद्धवजींच्या ते लक्षात आलं. उद्धवजींच्या लक्षात आल्यानंतर आपण युतीतून बाहेर पडलो. उद्धवजी म्हणाले होते 25 वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो, कारण त्यावेळची भारतीय जनता पार्टी सध्या अटल बिहारी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, प्रमोदजी महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, यांची भारतीय जनता पार्टीने आताच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून उद्धव साहेबांनी ठरवलं कि जमीन बेचने वालों से मैं दोस्ती नहीं करूंगा, जमीन बेचने वालों से हम दोस्ती नहीं करते, वरना वक्त के पहले अमीर बन जाते. एक साथ हम दो नशा नहीं करते, वरना अब तक फकीर बन जाते. ना तो हम अमीर बने, ना तो हम अमीर बने, ना तो हम फकीर बने, लेकिन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के सच्चे शिवसैनिक बने आणि त्या पद्धतीने मग शिवसेना प्रमुख गेल्यानंतर सुद्धा उद्धवजींनी या महाराष्ट्रात शिवसेनेचं नेतृत्व अत्यंत गंभीरपणे केलं. परंतु 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं जे उद्धव साहेब कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांचे पालक म्हणून काम करत होते, त्यांना कशा पद्धतीने या लोकांनी पाय उतार करायला लावलं. वर्षावरना पाय उतार होत असते, हजारोंच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा लागल्या होत्या, कारण त्या ठिकाणी आपल्यातल्या अलीबाबा आणि 40 चोरांनी गद्दारी केली होती. आदरणीय अरविंद सावंत साहेब खासदार, शिवसेना नेते खासदार आदरणीय अरविंद सावंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. साहेब आल्यामुळे मी माझं भाषण आवडतं घेतो. एकच फक्त सांगतो की कतलिया साफ बदलते आहे, कतलिया साफ बदलते आहे. हॅलो, मी साहेबांना विनंती करतो लगेच आपण महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करायचे आहे. लगेचच आपण आणि महापुरुषांना वंदन करायचं आहे. विनंती करतो लगेच आपण मुख्य स्टेजवरती. साहेबांना पुढील सभा आहे त्यामुळे निश्चितच सर्वांना विनंती, आपण सर्वांनी बसून घ्या. दादा, काही लोक या साईडला बसून घ्या पटकन, काही लोक या साईडला बसून घ्या पटकन. छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना महाविकास आघाडीचा सर्व महापुरुषांना आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे. साहेब आपलं मनपूर्वक कौतुक स्वागत. मी विनंती करतो उमेदवार सुभाषजी गणू भोईर साहेबांना आपण
यानंतर सन्माननीय प्रमुख अतिथी खासदार अरविंदजी सावंत आपल्याला संबोधित करतील. जोरदार आणि स्वागत करूया सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेब. शिवसेना शिवसेना अरे आवाज कुणाचा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न, संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या भावनांमध्ये अत्यंत श्वास दिला, ध्यास दिला, स्वाभिमान शिकवला, संघर्ष करायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध पडायला शिकवलं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज सन्माननीय उद्याच्या निवडणुकीच्या विजयाची पटाके ते वाजतायत ते तुमचे उद्याचे उमेदवार सुभाष भोईर साहेब, माझे मित्र गुरुनाथ कोजी, आमच्या दरेकरताई, मोहितेताई, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य राणे, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी सुभाष भोईरांच्या प्रेमाखातर एवढे लांब आलो. खरं तर सुभाष, मी काल होतो मालेगावला, परवा होतो अकोल्यामध्ये, पण मला म्हणाले सभा आहे, दिव्यामध्ये एक सभा घ्या, डोंबिवलीत एक सभा घ्या. मी हो म्हटलं. अंदाज नव्हता की इतका वेळ लागेल म्हणून. मी माझ्या मतदारसंघातल्या 2 प्रचार फेऱ्या केल्या आणि निघालो. आणि वाटेत मला 2 तास लागले कडे पोचायला. अजून डोंबिवलीची सभा घ्यायची आहे, पण मी मुद्दाम पहिल्यांदा उभा राहिलो. बांधवांना बघितलं, आज देशाचे पंतप्रधान आलेत, आमच्या शिवतीर्थावर आलेत बरं का. ते बोलतो ना, ते शिवतीर्थावर आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली त्यांचं व्यासपीठ असणार आहे. मागच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीनं प्रचार केला. त्यात पहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद, भाजप के साथ. आणि नंतर एक आणखी गोष्ट आली होती, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. तुम्ही तिथं बसला जाता, कदाचित घराघरातून त्यांची काही माणसं चोरूनही ऐकत असतील. त्यांनाही सांगतो, ऐकत असतील ना ते. हा, मिंद्यांची माणसं कुठे कुठे असतील तुम्हाला कळणार नाहीत. दाढी वाढवतात पण डोकं तिकडे असतं, अक्कल गुडघ्यात असते. ती सगळी माणसं आहेत आपल्याकडे. आणि मग तिथं ह्या दोन्ही गोष्टी ठेवल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी आपल्या मनाला विचारा, सगळ्या मतदारांनी आपल्या मनाला विचारा. माझा महाराष्ट्र लाचार झालाय, माझा महाराष्ट्र कलंकित झालाय, माझा महाराष्ट्र अंधकारात साचपडतोय. आणि अशा महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी, महाराष्ट्राला स्वावलंबी करण्यासाठी आमच्या पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज पहिल्यांदा खड्याखाली उभे आहेत. तुम्ही सगळ्यांनी आठवण पहा, जेव्हा हे मोदी शहाची दादागिरी सुरू होती, तेव्हा देशात पहिला आवाज कोणी दिला, तो उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला. त्याला वाकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात सांगितलं, 3ऱ्या रांगेत उभा राहणार नाही, मी छत्रपती आहे, मी 3ऱ्या रांगेत नाही उभा राहणार. हा स्वाभिमान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांमधल्या महाराष्ट्रातील राज्यकर्ते सारा स्वाभिमान गुजरातला घाण टाकलाय. बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, विसरू नका बरं एक एक घोषणा. हर व्यक्ति के अकाउंट में 15 लाख जमा होंगे.
झाले का 15 लाख? प्रत्येक गोष्ट तुम्ही आठवण पाहिजे पहिली. मग 15 लाख नाही, मग इलेक्ट्रॉल बॉन्ड आणले. त्याच्या अगोदर काय केलं? नोटबंदी केली. आमच्या बिचाऱ्या महिला, आमची आई पण 9वारीवाली, कनोटीला पैसे लावणारी, कुठेतरी भातात तांदळात ठेवलेले, कुठे पिठात ठेवलेले, सगळे काढून नोटा घेऊन उभ्या तिकडे. त्या नोटबंदीच्या वेळी त्यांनी सांगितलं आतंकवाद मिटा देंगे. मिटला का वो आतंकवाद? मिटला. 50 साल, मुझे 50 दिन दीजिए. 50 दिन में अगर मैं कुछ नहीं कर पाऊं तो मुझे जो चाहिए शासन करिए, बोलले होते ना. झाला आतंकवाद बंद झाला, भ्रष्टाचार बंद झाला. भ्रष्टाचारावर सुभाषी मला सगळ्यात आश्चर्य वाटतं, आज आमच्या राज्याचा मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचा मेरुमणी कोण? तर राज्याचा मुख्यमंत्री. हा मेरुमणी आहे त्यांचा. ईडीला घाबरून पळा गेला बरं का. आधी ईडी, ते तर आहेच. आली ईडी, खाजवली दाढी. आमच्या बालवडीत म्हणतात गेलो बुडी. काय तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे. आणि मग त्याच्यापेक्षा महत्वाचं असं, भ्रष्टाचाराबद्दल बोलताना तुम्ही जे म्हणालात, तुम्हाला एक सांगतो, आज ते उद्या कोणतरी येणार म्हणे इकडे, त्यांना रंगच नाही कळला कुठला येतो. त्याच्या झेंड्याचा रंग बदलतो, विचारांचा रंग बदलतो, आणखीन काय काय बदललं जातं त्यांचं. मागच्या वेळेला काय म्हणाले, आमच्या उद्धवजींनी छान शब्द वापरला, बिनशर्त पाठिंबा. मागच्या वेळेला बिनशर्त म्हणजे मला अजूनही आठवतं, सुरुवात त्यांनी केली अशी की मी गुजरातला गेलो, काय प्रगती आहे हो, मोदींचं कौतुक केलं. नंतर त्यानं मोदींना शिव्या घालायला सुरुवात केली. मग ते संपलं, माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक केलं, त्यांना परत शिव्या घालायला सुरुवात केली. आता परत मोदींची ओवाळणी घेऊन उभी आहे, कारण ईडी दरवाजात उभा आहे. कसले रे, मला वाईट वाटलं त्यांचं. वाया गेलेलं नेतृत्व झालं ते एक प्रकारचं. वाया गेलेलं. आचार नाही, विचार नाही, रंग नाही, गंध नाही, फक्त स्टायलिश बोलायचं, साहेबांची कॉपी करायची. त्याने होत नाही हो. लढायचं कसं शिकायचं असेल ना आधुनिक काळात, तर त्याला एकच माणूस आहे, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. मग कशाशी लढायचं? राजकीय लढाई असू द्या, सामाजिक लढाई असू द्या, आणि कोविड सारखं संकट असू द्या. त्या कोविड मध्ये आता मला वाटतं रावराणे त्याच्यावरच बोलत होता वाटतं. त्या कोविड मध्ये जे काम केलंय ना, त्यातलं एक गोष्ट फक्त सांगतो, जी सुविधा, म्हणजे समजा आपल्याला 4 दवाखाने होते असतील, तर उद्धव साहेबांनी 400 उभे केले. धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये जगणं मुश्किल होतं. तो धारावी पॅटर्न शब्द युनायटेड नेशनने अप्रिशिएट केला. म्हणाले अरे काय काम आहे, उद्धवजी ठाकरे फॉलो द धारावी पॅटर्न. अरे वा, धारावी पॅटर्न सांगितलं त्यांनी. त्या उद्धवजींना विसरू नका बरं. इथे ते येतील सगळे, त्यांना विचारा तुम्ही कुठे होता कोविडमध्ये. काल परवाकडे आमच्याकडे योगी आदित्यनाथ आले. म्हटलं तुमची गंगा तर प्रेताने भरून वाहत होती युपी मध्ये, गुजरातमध्ये प्रेत ॲम्ब्युलन्स मध्ये रस्त्यावर पडत होती, फक्त प्राण वाचवत होता एकच माणूस, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ठाकरे होता. हे विसरू नका. आणि म्हणून यांची सगळी जी लढाई आहे, भ्रष्टाचाराबद्दल बोलतात तेव्हा तर मला खूप आश्चर्य. मी लोकसभेत आहे आणि महिलांबद्दल बोलतात तेव्हा, लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू झालं आणि माननीय महामहिम राष्ट्रपती मुर्मूंचं भाषण झालं. त्यानंतर आमच्या बिर्ला साहेबांचं भाषण झालं, लोकसभेचे अध्यक्ष. आणि मी लोकसभेत उभा राहता बोललो की देशाचं आम्ही सुदैव समजत होतो की आम्हाला एक महिला महामहिम राष्ट्रपती मिळाली. महामहिम राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेख कुठे झाला नाही. बांधवांनो बघून लक्षात ठेवा, आज ज्यांची एवढी सगळी भाषणं होत आहेत ना, सगळ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांची, तुमच्या जीवनातले मूलभूत प्रश्न काय आहेत? मूलभूत प्रश्न
तुम्ही 1500 मध्ये घेता का रे आमची विकत आम्हाला? महागाई गगनाला भिडली आहे. आज तुमचा रुपया आणखीन घसरला, डॉलरच्या पुढे गेला 85 रुपयाला. जागतिक बाजारपेठेत तुमची घसरण झाली, संबंध अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. नाही कळत आपल्याला. पण महिलांच्या बद्दल महामहिम राष्ट्रपती काही बोलल्या नाही, बिर्ला साहेब काही बोलले नाही. हा देश कलंकित झाला. या देशामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये, ज्याला हिंदुस्थानची संस्कृती म्हणतो आम्ही, त्या संस्कृती हिंदुस्थानमध्ये महिलांची व्यवस्थित धिंड काढली गेली. माननीय पंतप्रधानांच्या मुखातून एक शब्द आला नाही, ना त्यांच्या मुखातून आला, ना महामहिम राष्ट्रपतींच्या मुखातून आला, ना सरन्यायाधीश एक शब्द बोलले, ना राष्ट्रपतीची राजवट लागली. आजही मणिपूर जळतंय बरं. मुख्यमंत्री तुमचा आहे, राष्ट्रपती राजवट लागत नाही. आणि खोटारडेपणाचा एवढा आहे, तुमच्या लहान मुली, आज बालदिन आहे बरं का, आज बालदिन आहे.